नमस्कार. प्राण मना या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांसाठी उपयुक्त असा असणारा विषय समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे कर्म. या जीवनात आपण अनेक गोष्टी शिकून, विचारून, अनुभवून करतो, पण त्याच्याशी जोडलेलं एक महत्त्वाचं तत्व आहे, ते म्हणजे कर्म. कधी कधी आपल्याला वाटतं, मी चांगलं केलं तरी मला त्याची चांगली फळं का मिळत नाहीत, वाईट लोकच सुखी का आहेत आणि मी असा संघर्ष का करतोय. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कर्म या गहन तत्वज्ञानात सापडतात. आता चला, या व्हिडिओमध्ये आपण कर्म म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहेत आणि त्याच्यावर आधारित काही प्राचीन कथा आणि ज्योतिष उपाय समजून घेणार आहोत. कर्म म्हणजे काय? कर्म शब्दाचा अर्थ कृती किंवा कार्य असा दिला जातो. कर्म म्हणजे प्रत्येक विचार, शब्द आणि कृती जी आपण करतो आणि ज्याचे परिणाम होतात. हिंदू तत्वज्ञानानुसार कर्म हे आपल्यावर आधारित असते. आपल्या चांगल्या किंवा वाईट कृतींवर ते आधारित असतं. जेव्हा आपण चांगले कर्म करतो तेव्हा आपल्याला चांगली फळे मिळतात आणि जर आपण वाईट कर्म केले तर त्याचे परिणाम देखील वाईट होतात. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, कर्मणेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्यांच्या फळांवर नाही. आपल्याला फळांची चिंता न करता कर्म करावे लागते. कर्माचे 3 प्रकार आहेत आणि हे समजून घेतल्यास आपल्याला आपल्या जीवनावर अधिक नियंत्रण मिळवता येईल. पहिलं, संचित कर्म. हे आपले संचित कर्म आहे, जे आपण विविध जन्मांमध्ये केलंय. या जन्मात आपल्याला जे अनुभव मिळतात ते या संचित कर्माचं फळ असतं. दुसरं, प्रारब्ध कर्म. हे कर्म आपल्या वर्तमान जन्माशी संबंधित आहे. आपल्या आयुष्यात येणारी चांगली किंवा वाईट घटना ती आपल्या प्रारब्ध कर्मामुळे असते. यामुळेच काही गोष्टी आपल्याला सहज मिळतात आणि काही गोष्टी अधिक कष्टाने मिळवाव्या लागतात. तिसरं, क्रियमान कर्म. हे आपल्या सध्याच्या कर्माशी संबंधित आहे. आपले वर्तमान कर्म हे आपल्या भविष्याचा आकार ठरवते. आपण सध्या जे करत आहोत त्याच्यावरून आपला भविष्यकाळ ठरवला जातो. म्हणजेच कर्म हे केवळ काळाच्या संदर्भातच नाही, तर आपण करत असलेल्या कृतींच्या संदर्भात सुद्धा आहे. आता आपल्याला एक कथा सांगतो जी योग आणि तपश्चर्येच्या संदर्भात आहे. ही कथा आहे ऋषी विश्वामित्रांची. ऋषी विश्वामित्र हे एक उत्कृष्ट योगी होते. त्यांना सर्वश्रेष्ठ ब्रह्मऋषी होण्याची इच्छा होती, पण त्यांना हे फळ त्यांच्या तपश्चर्येच्या कर्माचं फळ म्हणून मिळालं. त्यांना अनेक वर्ष कठोर तपस्या करावी लागली, शारीरिक आणि मानसिक कष्ट भोगावे लागले आणि शेवटी त्यांच्या कर्मामुळे त्यांना ब्रह्मऋषी म्हणून गौरव प्राप्त झाला. या छोट्याशा कथेचा संदेश असा आहे की कठीण वेळा येतील, परंतु त्यासाठी धैर्य आणि सही कर्माची गरज असते. चांगल्या कर्माची शिकवण आपल्याला भविष्यात नक्कीच चांगलं फळ देते. आता आपण कर्म आणि पुनर्जन्म यांचा संबंध समजून घेऊया. हिंदू तत्वज्ञानानुसार प्रत्येक व्यक्तीचे कर्म त्याच्या पुढील भविष्यावर प्रभाव टाकते. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती आज जीवनात दुःख अनुभवते, तो त्या व्यक्तीचा पुनर्जन्म आणि त्या व्यक्तीच्या आधीच्या कर्माची फळं असू शकतात. म्हणूनच कर्मामुळे जीवनाच्या प्रत्येक पैलूत चांगलं किंवा वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणजेच जरी आपल्याला जीवनात काही गोष्टी अनुकूल न वाटत असतील तरी त्या आपल्या कर्माची फळं असतात. यामुळे आपल्याला अधिक सजग आणि आत्मविश्वासाने आयुष्य जगता येतं. जर आपले कर्म आपल्या हातात आहेत तर ते कर्म सुधारण्यासाठी काही सोपे ज्योतिष उपाय देखील आहेत. जेव्हा आपल्या कर्मावर नियंत्रण मिळवायचं असतं तेव्हा ज्योतिषशास्त्र आपल्याला मार्गदर्शन करू शकते. उपाय नंबर 1, शनिवारी शनिदेवाची पूजा करणे. शनिदेव हे प्रारब्ध कर्माचे कारक आहेत. त्यांना शांत करणं आणि त्यांचे आशीर्वाद घेणं हे आपल्या कर्मावर प्रभाव टाकू शकतं. उपाय नंबर 2, दर गुरुवारी तुम्ही उपवास करू शकता. तसेच दररोज आंघोळ करायच्या पाण्यामध्ये 1 चिमूटभर हळद टाकून आंघोळ केल्याने आपला ऑरा क्लीन होतो. उपाय नंबर 3, राहू आणि केतूच्या शांतीसाठी नागपंचमीला सर्पपूजन करा, कारण हे ग्रह गतजन्माशी संबंधित आहेत. मित्रांनो, कर्म म्हणजे केवळ कृती नव्हे, तो एक आरसा आहे जो आपल्याला स्वतःकडे पाहायला लावतो. आजपासून सजग राहूया आपल्या विचारांमध्ये, बोलण्यात आणि कृतीत, कारण आपलं आजचं कर्म उद्याचं आयुष्य घडवतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा, मी माझं कर्म सुधारायला सुरुवात केली आहे, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.